श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मला काहीही माहिती नसताना मी गाडी कशी पाठवणार, असे रामजी काका म्हणाले. तेव्हा खऱ्या खोट्याची शहानिशा करावी म्हणून सर्वच वाड्याबाहेर आले आणि बाहेर येऊन पाहतात तो काय, ना गाडी, ना पांढरेशुभ्र बैल, ना गाडीवान, केवळ अंधाराशिवाय काहीच नव्हतं तिथे. मग मात्र आमच्या मायबाईंनी प्रल्हादा कुठे आहेस रे बाळा म्हणून हंबरडा फोडला आणि रामानंदा तूच रक्षण कर रे बाबा त्याचं म्हणून प्रार्थना करू लागल्या. दुःख ओघ थोडा कमी झाल्यावर त्यांनी सर्व हकीकत सविस्तरपणे रामजी काकांना सांगितली. इकडे श्री महाराज त्या अंधारात एका हातात काठी व दुसऱ्या हातात कंदील घेऊन देऊळगावला देसाईंच्या घरी पोहोचले. त्यांना सर्व हकीकत सांगताच देसाईंनी अविलंब दुसरी बैलगाडी देऊन श्री महाराजांची रवानगी केली. श्री महाराज बैलगाडी घेऊन जिथे गाडी मोडली होती तिथे वेगातच आले. परंतु तिथे येऊन पाहतात तो काय, तिथे ना मायबाई, ना मावशी, ना बहीण, ना गडी. वास्तविक मायबाई देशमुखांनी पाठविलेल्या गाडीत पालोद्यास गेल्या हे सांगण्यासाठी गड्याला मुद्दाम तिथे थांबविले होते. परंतु नेमके श्री महाराजांची गाडी पोहोचण्याच्या सुमारास तो लघुशंकेला गेला असता कुणीतरी त्याचे नाव घेऊन त्याला बोलावित असल्याचा भास झाला व तो त्या आवाजाच्या दिशेने जात राहिला, अंधारात भटकत राहिला. आता मायबाई व कुणीच दिसत नाही म्हणून श्री महाराज मायबाई मायबाई अशी मुक्तकंठाने हाक मारू लागले. इकडे मायबाईंची हकीकत ऐकून रामजी काकांनी श्री महाराजांना आणण्यासाठी त्वरित गाडी पाठवली. परंतु त्या गड्याला श्री महाराजांची नाही गाडी दिसली, ना गडी, ना महाराज. म्हणून तो गाडीवान गाडी घेऊन तसाच परत आला. मग मात्र सर्वत्र हलकल्लोळ झाला. मायबाईंचा आक्रोश ऐकून रामजी काकाही घाबरले व त्यांनी लगेच 2 बैलगाड्या तयार करून त्याबरोबर ते स्वतः श्री महाराजांना शोधण्यासाठी अशा अपरात्री त्या जंगलात निघाले. इकडे थोड्या वेळाने श्री महाराजांची आणि त्यांच्या गड्याची भेट झाली आणि ते गाडीजवळ आले. तेवढ्यात रामजी काकाही गाड्या घेऊन तेथे पोहोचले. आतापर्यंतचा घडलेला प्रसंग हा श्री रामानंद महाराजांच्या दृष्टीने अगदीच साधा असावा म्हणून की काय, किंवा श्री महाराजांच्या म्हणजे आपल्या लाडक्या प्रल्हादाच्या ठिकाणी असणारा ब्रह्मभाव, त्याच्या अखंड उपासनेने लाभलेली रामदृष्टी सर्वांना दृगोच्चर व्हावी म्हणून श्री रामानंदांनी पुन्हा एक अद्भुत लीला दाखविण्याचा प्रारंभ केला. मोठी डरकाळी फोडीत तेथे एक मोठा वाघ हळूहळू चालत उपस्थित झाला आणि रामजी काका आणि श्री महाराज यांच्या गाड्यांच्या मधोमध जसा तो या ब्रह्मांडाचा नायक असावा अशा आविर्भावात येऊन बसला आणि तेथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे डोळे वटारून आळीपाळीने पाहू लागला. त्या वाघाकडे पाहता क्षणीच सर्वांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. सर्वांच्या अंगाचा थरकाप होऊ लागला. अंगावर रोमांच उभे झाले. जिव्हा लडखडू लागली. परंतु जिव्हा लडखडत असतानाही सर्वांच्याच मुखातून प्राणभयाने कसे तरी रामनाम मात्र निघत होते. परंतु आमचे महाराज मात्र जळीस्थळी काष्टी पाषाणी विद्यमान असलेल्या अखिल चराचर सृष्टीला व्यापून उरणाऱ्या परब्रह्म परमात्म स्वरूप श्री सद्गुरू रामानंदांची ही लीला अगदी शांतमनाने अवलोकन करीत होते. परंतु जवळ असणारी ही सर्वच मंडळी भीतीने व्याकुळ झालेली पाहून समोर आले व त्या वाघाला प्रेमपूर्वक न्याहाळीत आणि उभयहस्त जोडून म्हणाले, महाराज आता क्षमा करा. आणि हे शब्द कानावर पडताच क्षणाचाही विलंब न करता तो वाघ डरकाळी फोडून व उडी मारून त्या अरण्यात गुप्त झाला. श्री महाराजांचे महिमान सर्वांनाच कळले. सर्व भूतप्राणी मात्रात ते सद्गुरू रामरायाचंच दर्शन करीत होते. त्या आनंदात सर्वच एकमेकांना कडकडून भेटले व लगेच तेथून निघाले. प्रल्हादाला बरोबर घेऊन रामजी काका घरी आले. त्याला पाहता क्षणीच प्रल्हादा बाळा सुखरूप आहेस ना, असं म्हणून मायबाईंनी त्याच्या मस्तकाचं अवघ्राण करीत त्याला कडकडून मिठी मारली. मायबाईंचे नेत्र आनंद आसवांनी सारखे झरत होते. नंतर मायबाईंनी त्यांना जवळ बसवून घेत गाडीवानाची संपूर्ण हकीकत महाराजांना सांगितली. ती ऐकून महाराजांचा कंठ भरून आला.
त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या व स्फुंदून हात जोडून ते म्हणू लागले, महाराज, मायबाईसाठी आपण गाडीवान झालात. काय केलं ते? किती सांभाळता बापा. सर्व भूतांचे ठाई असलेला त्यांचा ब्रह्मभाव सर्वांच्याच प्रचितीस आला. रामजी काकांकडे त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ही सर्व मंडळी साखरखेरड्यास आली. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या सहवासात अनेक वाईट वृत्तीचे लोक सन्मार्गाला लागले. अनेक अज्ञानांना त्यांनी सज्ञान केले. त्यांचे लोकांप्रती असलेले प्रेम आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.